मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून, लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। 1 चमचा जिरे घालून घेणार आहे। 1 चमचा ओवा घालून घेणार आहे। बारीक असं वाटून घेणार आहे। मध्ये हे मी काढून घेणार आहे। बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून आणि एक गाजर घेतलेला आहे। हे आपण आता याच्यामध्ये किसून घालणार आहोत। मध्ये एक छोटा चमचा मिरची पावडर घालून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 3 मोठे चमचे मी बेसन घालून घेणार आहे। 1-1.5 चमचा बारीक रवा घालून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पहिल्यांदा पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर थोडं पाणी टाकून हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते पळीने या तव्यावर असं सोडून द्यायचं आहे। जेवढ्या साईजचे हवे तेवढ्या साईजनुसार तुम्ही लहान मोठे करून घ्यायचे आहेत। हे वरून थोडं सुकायला लागल्यावर आपण याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे। पलटी करून